आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस। भारतीय लोकशाही आज 71 वर्ष पूर्ण करत आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली। सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते। मात्र त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समजले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाच्या रचनेमध्ये खूप मोलाचे योगदान आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अनेक देशातील घटनांचा सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली। निरनिराळ्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून एक आदर्श राज्यघटना तयार केली। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींवर आधारलेल्या लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे आहे। आणि वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित राज्यघटना आहे। संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पवित्र जपणे म्हणजे संविधानिक मूल्याचे आचरण करणे होय। संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे। संविधानाच्या प्रास्ताविकतेत समाविष्ट आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे। संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही। भारताच्या लोकशाहीच्या आणि ऐक्याच्या यशाचे श्रेय संविधानाच्या ताकदीला अधिकृतपणे देणे आवश्यक आहे। या संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकाची हे एक झलक। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य बनवण्यास तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 ला एतद्द्वारे या संविधानाला अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मर्पित करीत आहोत। जय हिंद।